सुरू आपल्याला माहीत असेल की पुणे पोलिसांनी आधी 3 जे पेपर फुटी किंवा पेपर मॅनिप्युलेशनचे केस दाखल केलेले आहेत. पहिला केस आपला आरोग्य भरतीचा होता जो 31 तारीखला झाली होती. त्याच्या आपल्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपण केस दाखल केला होता. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राच्या जे 12 डिसेंबरला पेपर होणार होते त्याच्या अगल्या दिवशी आम्ही ते फोडण्याच्या आधी त्यांना 3 लोकांना अरेस्ट करून पुढील तपास केला होता. आणि मग आपला टीचे जे 19-20ची परीक्षा होती ते ओपन केले होते. ते सगळे आरोपीचे पूछताछ आणि सगळे डॉक्युमेंट्स आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर आम्हाला असा निवडून आलेले आहेत की जे 2018मध्ये भरती टीची एक्झामिनेशन झाली होती त्याच्यामध्ये पण मॅनिप्युलेशन झाला होता. तो मॅनिप्युलेशन आत्ताचे जे केस होता त्याच्यासारखा होता. ते परीक्षा 15/7/2018ला झाली होती आणि त्याचा अंतिम निकाल 12/10/2018 लागला होता. त्यावेळीचे जे कंट्रोलर ऑफ एक्झामिनर होते डेरे ते सूत्रधार होते त्यांना पण अरेस्ट करण्यात आलेली आहेत. हे जे कंपनी GS सॉफ्टवेअर आहेत त्याचवेळी पण त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्यावेळी प्रितीश देशमुखचे ऐवजी दुसरे एक अश्विनी कुमार होते. त्यांना पण आपण काल रात्री उशिरापर्यंत बँगलोरला ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्यांना आणण्याची कारवाई सुरू आहेत. हे प्रितीश देशमुख आणि इतर सावरीकर आणि 8 एकूण गुन्हेगार आहेत. ज्याच्यामध्ये 2 आपण नवीन अरेस्ट केलेले आहेत. एक ढेरे सुखदेव ढेरे आणि अश्विन कुमार आणि त्याशिवाय जुने केसेसचे प्रितीश देशमुख हरकलचे दोघंही ब्रदर्स आणि सावरीकर आणि इतर काही आरोपींनी तो पेपर मॅनिप्युलेट केला होता. मॅनिप्युलेशनचा प्रकार एकच होता की OMR शीट मॅनिप्युलेट करायचे आणि मग समजा OMR शीट मॅनिप्युलेट झाली नाही ते कॅन्डिडेटला सांगायचे तुम्ही ब्लँक ठेवा आणि ब्लँक ठेवल्यानंतर त्यांना गोळा मारायचे आणि तो झाला नाही आणि कोणी सुटून गेला तर मग नंतर ते आपला रिझल्टच एंट्री कम्प्युटरमध्ये एंट्री करून त्यांना नापासला पास दाखवायचे. असा प्रकार त्यांनी जवळपास 500 लोकांचा रिझल्ट मॅनिप्युलेट केलेला आहे. सिस्टम असे असते एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये की एकदा ते पास झाले की त्यांना रजिस्टरमध्ये एंट्री करावं लागतात आणि मग सर्टिफिकेट इश्यू करावं लागतं SSC सर्टिफिकेटसारखा. पण ते रजिस्टरमध्ये मॅच न होता म्हणून त्यांनी परत खोटे सर्टिफिकेट पण बरेच लोकांना इश्यू केलेले आहेत. हे सगळे प्रकरण जे 2018चं होता त्यावेळी पण तक्रार झाली होती पण तक्रारला लॉजिकल कन्क्लुजन करण्यात आला नव्हता. एक कॅन्डिडेटच्या FIR पण झाला होता अशी आमची प्राथमिक माहिती आहे. पण शेवटी ते खोलात न गेल्यामुळे हे सगळे प्रकार राहून गेलेले आहेत. आता आमचे केस काल रात्री सायबर पोलीस स्टेशनमध्ये आपण दाखल करून 2 आरोपीला अरेस्ट केलेले आहेत आणि इतर जे 5 लोक आहेत कॉमन आहेत त्याला आपण टप्प्याटप्प्याने अरेस्ट करणार आहेत. आणि हे सगळे ते आणखी काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. हां त्या व्यक्ती तो सुखदेव ढेरे ते आत्ताचे जे मिस्टर जगताप आहेत आणि सुपे आहे ते आयुक्त होता आणि तो रिटायर झाल्यानंतर काही कालावधीसाठी मिस्टर सुपे वॉज ऑल्सो. हे आत्ता जे आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडे डॉक्युमेंट जे भेटला त्या डॉक्युमेंट आणि लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह त्याच्यावर आपल्याला लिंक लागलेले. ते त्यावेळेला काही कंट्रोलर होते आणि त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट आहेत. डिटेल रोल आम्ही सगळे कोर्टातलं सांगू. हां नाही तुकाराम सुपे किंवा प्रितीश देशमुख आणि सगळे जे काही आपल्याकडे सर्च अँड सीजर आहे त्याच्यामधून हे सगळे बाहेर आलेले आहेत. या कंपनीकडे 2017 पासून जबाबदारी होती. आपण आता म्हटलं की 2018 मधले गैरव्यवहार आपल्याला समजले. किती लोकांच्या किंवा किती उमेदवारांच्या मार्कशीट यांनी मॅनिप्युलेट केलं? आतापर्यंत जे प्राथमिक अंदाज आहे ते 500 लोकांचे आहेत. पण आपण करताना आपल्याला सगळे नंतर कळेल. 2019ला पण परीक्षा झाली होती तर त्याच्याबद्दल काय आपला तपास? आपल्याकडे जे एव्हिडन्स आहे त्याच्या बेसिसवर आपण तपास करतो. काही एव्हिडन्स आला तर आपण बघू. तो आरोग्य परीक्षामध्ये त्यांना अरेस्ट करण्यात आलेले ते एकूण रकमचे आकडा जे 5 कोटीचे वर आहेत आणि लोकांचे आकडा 500 ते 600 काही होऊ शकतात. पण हे आता आमचा गुन्हा कालच दाखल झालेला आहे सो आपण सध्या काही कमेंट करू शकत नाही. 500 विद्यार्थी सांगितले नापासला पास केलं पासला नापास केलं असं पण झालं. ते सगळे गोष्टी आहेत ते पण आहेत. सर या 2018च्या या सगळ्या मॅनिप्युलेशन मधून त्यांनी किती पैसे कमवले?
पहिलं प्राथमिक आकडा 5 कोटीचा आहे, पण जास्त कमी काही होऊ शकतात. गुन्हा कालच दाखल झालेले आहेत आणि अधिक तपास सुरू. कॅश सापडले नाही, डेरे 2-3 वर्ष आधी रिटायर झाला होता. सर्चमध्ये तसं काही आमच्याकडे जास्त काही भेटून आलेलं नाही. सर त्यावेळेस तक्रार कुठं दाखल झाली होती ही सगळी? ते आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे, ते आम्ही जगताप जे सध्याचे कंट्रोलर त्यांच्याकडून ओरल इन्फॉर्मेशन आहेत, पण आहेत. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आहे का डेरे किंवा सुट्टीचं? ते आम्ही आमच्या तपासाबद्दल बोलणार आहेत. सर या संदर्भात आपण ते राज्य सरकारला पत्रही लिहिलीत का? नाही, राज्य सरकारचे कंप्लेनंट आमचे का ते आत्ता सध्याचे जे कंट्रोलर ऑफ एक्झामिनर आहेत तेच आहेत या केसमध्ये. पण तपासासंदर्भातलं काही पत्र की तपासातल्या प्रोग्रेस संदर्भात शिक्षण आयुक्त आणि आरोग्य नाही, ते आमच्या इंटरनल कम्युनिकेशन. रात्री तुकाराम सुपेला निलंबित केलं, पण आरोग्य घोटाळ्यातले आरोपी अजूनही निलंबित नाहीत. आपण सरकारला तसं काही कळवलंय? अहवाल मांडणार आहेत का? अहवाल मांडणार आहे. नाही, ते त्यांच्या इंटरनल गोष्टी त्याच्याबद्दल भास करणं माझ्या उचित होणार. महेश बोटले असेल, प्रशांत बडगिरे असेल. आरोग्य भरती संदर्भात ते सानपला अटक केली. सानपचा रोल टीएटी मध्ये पण एका फक्त आरोग्य भरती आणि रोल सध्या तर आरोग्य भरती आहे. जसं जसं रोल निष्पन्न होईल तसं तसं आम्ही कारवाई करू. रोल काय आहे सानपचा? थोडं जरा रेल्वे ठीक आहे, ते दलाल म्हणून होता. तो एकट्याचं काही आणखी काही दलाल आहे? देर भरपूर पैकी दलाल आहेत आणि आम्हीच माहिती गोळा करतो आणि सगळेवर कारवाई होणार. प्रशांत बडगेरेशी संबंधित होता का हा जो सानप? आता सगळे डिटेल आम्ही काही प्रेसमध्ये सांगू शकत नाही, आपल्याला कोर्टाला पण सांगावं लागतं. एजंटकडून किती पैसे घेतले जायचे आणि किती पैसे विद्यार्थ्यांनी दिले? ते सगळे तपासाचा मुद्दा. ते तुम्ही प्रत्येक केसेसमध्ये प्रत्येक पोस्टासाठी वेगवेगळे असायचे. हिंदी में बताइए सर. देखिए, हमारे जो 3 केसेस हमने पहले ओपन किए थे, उसकी कड़ी में ही हमारे पास जो इन्फॉर्मेशन आई, जो हमारे पास डॉक्यूमेंट्स आए, जो एविडेंसेस आए फॉरेंसिक, उसके बेसिस पर कल रात को साइबर पुलिस स्टेशन ने एक और गुना दाखिल किया है. ये 2018 की भर्ती है जिसमें टीईटी की भर्ती थी. ये भर्ती का एग्जामिनेशन 15/7/2018 में हुआ था और निकाल इसका 10वें महीने में लगा था. इस भर्ती में भी ऐसा पाया गया कि कैंडिडेट जो नापास थे उनको ओएमआर शीट में या फाइनल रिजल्ट में मैनिपुलेट करके करीब 500 या उससे ज़्यादा लोगों को नापास को पास किया गया है और केस दाखिल किया गया है. इसमें जो उस ज़माने के जो परीक्षा परिषद के जो संचालक जो चलाते थे, कंट्रोलर थे, मिस्टर ढेरे, सुखदेव ढेरे, उनको अरेस्ट किया गया है. उस ज़माने में इसकी पूरी जो मालूमात थी और जो कंपनी चलाती थी जीएस सॉफ्टवेयर, उसके जो इंचार्ज महाराष्ट्र के थे अश्विन कुमार, उनको बेंगलोर में ताबे में ले लिया गया है. कुछ 5 से 6 आरोपी पिछले जो गुना हुआ था उसमें और इस गुने में कॉमन है, उनको टप्पे टप्पे में अरेस्ट किया जाएगा और ये सारा खेल अभी मतलब कोर्ट में प्रोड्यूस करके आगे की कार्रवाई पुलिस करेगी. सर, जिल्हा परिषदच्या बोगस भरती संदर्भात सायबर सेलकडे दाखल आहे गुन्हा. 28 लोकांना काय अटक वगैरे केली का किंवा काय तपास सुरू आहे? नाही, गुन्हा दाखल काय आमच्याकडे फिर्याद आलेली नाही. सर, दलाल आता एक सानप पकडला, आणखीन असे भरपूर दलाल आहेत, त्यांचं काय? हो, आम्ही सगळे ते सगळे करणार आहेत. ठीक. चल. चल. सर बोलतो. अरे,